आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव महापालिका निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून महायुतीने दणदणीत विजय मिळवत महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले। एकूण 75 जागांपैकी 69 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय। महायुतीतर्फे भाजपाने सर्वाधिक 46 जागांवर विजय मिळवला आहे। शिवसेना शिंदे गट 22 जागांवर विजयी ठरला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एका जागेवर विजय मिळवला आहे। दरम्यान विरोधकांकडून प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेना ठाकरे गटाचे 4ही उमेदवार विजयी झाले आहेत, तसेच प्रभाग क्रमांक 6 मधून ठाकरे गटाचा एक उमेदवार विजयी ठरलाय। याशिवाय एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे। 69 जागांसह जळगाव महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला असून शहराच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। मतपत्रिकेच्या टेबलवर या प्रभाग 15च्या टप्प्यात मतपत्रिकेची मतमोजणी होणार आहे 5 मिनिटांमध्ये। 5 नंबर टेबल प्रभाग 5चे 5 नंबर टेबलचे आहे ना, हे 5 मिनिटांमध्ये आपण इकडे या टप्प्यात मतपत्रिकेच्या टेबलवर त्या टेबलला टप्पा एकटीच्या आतली टप्पा एका कोणत्याही उमेदवाराचा एक प्रतिनिधी इकडे या। महानगरपालिका निवडणूक जळगावचा या ठिकाणी आता घोषणा होत आहेत आणि या ठिकाणी पहिली फेरी झालेली आहे। पहिल्या फेरीमध्ये जे नामदार महाजन यांचे जे निकटवर्ती आहे अरविंद देशमुख, हे पहिल्या फेरीमध्ये जवळपास 1600 मतं त्यांना मिळालेली आहे आणि ते आता आघाडीवर आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी कार्यकर्ते कशा पद्धतीने या ठिकाणी जल्लोष करत आहेत आणि अशाच प्रकारची जे माहिती आहेत, जे निकाल येणार आहेत ते निकाल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। निवडणुकीचा या ठिकाणी निकालाची घोषणा होत आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेने या ठिकाणी खातं उघडलेलं आहे, त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहे। आपलं खातं उघडलेलं आहे या ठिकाणी आज माननीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले चोपडाचे आमदार चंद्रकांतजी सोनवणे आणि दादा विष्णू बंगाडे यांनी जे आम्हाला सेवेची संधी दिली त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो। आज शिवसेना शिंदे गटाचे आमचे खातं खुललेले आहे। दोघंही आमचे उमेदवार, एक तर पहिले आमचा पक्ष आमचं बिनविरोध झालेले आहे अण्णांचे जे चिरंजीव आहे, आमच्या तिघेही खात्यातून आज उघडलेले आहे आणि सुप्रीम कॉलनीतील तमाम जनतेला आम्ही आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही जो आम्हाला विश्वास दाखवलेला आहे येत्या काळात आम्ही जे आश्वासन आपल्याला दिलेले होते ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। 19 मधून आज माझा विजय झालेला आहे। मी घुगे पाटील राजेंद्र झिपरू प्रभाग क्रमांक 19 मधून आज विजय झालेला आहे आणि याचं सर्व श्रेय माझ्या प्रभागातील मतदार बंधू आणि भगिनींना, तसंच आमचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, माननीय नामदार गुलाबभाऊ पाटील, तसेच जळगाव शहराचे आमदार श्री राजूमामा भोडे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला सर्वांनी, त्याचं आज हा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे आणि मी सर्व मतदार बंधू भगिनींना धन्यवाद देईल। तसंच माझ्यासोबत पक्षाचे जे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, परत प्रभागातील माझे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, यांनी मोठी मेहनत घेऊन आज हा विजय खेचून आणलेला आहे। आमच्या प्रभागामध्ये 4 उमेदवारापैकी 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहे। श्रीमती रेखाताई पाटील या बिनविरोध निवडून आल्या, तसेच गणेश भाऊ सोनवणे हे बिनविरोध निवडून आलेले आहे। हे दोघंही उमेदवार शिवसेनेकडनं उभे होते। तसंच माझ्यासोबत शिवसेनेकडनं वंजारी निकिता देवेंद्र दुर्गेश लाड वंजारी ह्या उभ्या होत्या, त्या पण मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहे आणि ड मधून मी स्वतः विजयी झालेलो आहे। आपण जर बघितलं तर तुम्ही आणि निकिता वंजारी कुठेतरी जातीचं समीकरण चाललं काय आपल्या प्रभागामध्ये? जातीचं समीकरण म्हणता येणार नाही। आमच्या प्रभागामध्ये 18 पगड जाती आहेत आणि सर्वांनी भरभरून आमच्यावरती प्रेम केलं, आम्हाला आशीर्वाद दिला आणि आज विजयी केलेला आहे। जाकीर भाऊ पठाण, सुरेश भाऊ सोनवणे, अतुल भाऊ बारे।
महायुती भारतीय जनता पार्टीचा तर आपण बघू शकतो या ठिकाणी जो मतदानाचा जो निकाल आहे महानगरपालिकेचा निकाल जो आहे त्याची घोषणा होत आहे आणि ज्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं ते म्हणजे ललित कोल्हे हे तुरुंगातून निवडणूक लढवत होते व त्याचबरोबर त्यांचा चिरंजीव याने देखील प्रथमच निवडणूक या ठिकाणी लढवलेली होती आणि दोघंही जण या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर या संदर्भामध्ये ते आपल्याला काय माहिती येत आहे त्याबद्दलची आपण प्रतिक्रिया घेऊया. मला वाटतं आज ही माझी नाही, ही माझ्या कोल्हे कुटुंबाची व माझ्या प्रभागातील सर्व जे माझ्या प्रभागातील मतदार बंधू भगिनी असतील हा त्यांचा विजय. माझ्या सोबत माझ्या खांद्याला खांदा लावून असणारे माझे तिकडे जितकेही बांधव असतील हा त्यांचा विजय असेल. हा कोल्हे कुटुंबावर प्रेम करणारे जितकेही माझे स्नेही असतील हा त्यांचा विजय असेल. आणि मला याचा आनंद होतोय की एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, गुलाबरावजी पाटील असतील, आपले लाडके आमदार असतील, गिरीश भाऊ असतील, यांनी ह्या माझ्या संकटात हे सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि आज मी खरंच खूप मोठं एक वडील नसले पण त्यांच्यावर प्रेम करणारी जितके त्यांचे मित्र परिवार असेल, माझ्या परिवारातले सदस्य असतील, ते माझ्या या कठीण हिच्यात माझ्या सोबत राहिले. आणि तुम्हाला माहितीच आहे कमीत कमी 8,500-9 हजाराचं मतदान मी निवडून आलोय. म्हणजे कमीत कमी 2,025च्या लीडने मी निवडून आलोय. त्याचा मला खूप आनंद होतोय. पाटील 4 शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत आणि ललित कोल्हेंवर आरोपांच्या ज्या भिंती उभ्या केल्या होत्या, कारागृहाच्या ज्या भिंती उभ्या केल्या त्या मतदारांच्या प्रेमाने, त्यांच्या आशीर्वादाने, या धनुष्यबाणाने त्या भिंती तोडल्या. मुलगा देखील या ठिकाणी विजयी झालेला आहे. हा विजय मतदारांचा आहे. आज नवरा सोबत नव्हता, त्याचे वडील सोबत नव्हते, पण जनता आणि मतदान करणारे मायबाप झाले. आज सगळ्यांना नतमस्तक होऊन आम्ही नमस्कार करतो. धन्यवाद. अनवाणी पावलांनी तुम्ही या ठिकाणी प्रचार केलेला होता. आज चप्पल घालून घेऊ. आज म्हटली होती ना नवरा आला, त्याचे वडील येतील त्या दिवशी ते आज आलेले आहेत. ते प्रत्यक्ष नाही पण मतदान रूपी जे मतदान त्यांना पडलंय, लोकांचं प्रेम त्यांना भेटलेलं आहे. आज यांनी सगळे बांध तुटलेले आहेत. आज माणुसकीचा विजय आहे. कारागृहात असताना देखील जनतेने प्रेम दिलंय, काय सांगाल? कारागृहाच्या आरोपांच्या, शून्य राजनीतीच्या, सगळ्या खोट्या गोष्टींच्या भिंती आज तुटलेल्या आहेत. मतदारांचं प्रेम त्या भिंतींना टोकू शकलं नाही. त्या आरोपांना तोंड घासी मतदारांनी पाडलेलं आहे. सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. तुम्हारे साथ है. राजू मामा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. रामदास जी आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मंगेश दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पार्टी महायुतीचा. तर त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार. काय म्हणणार दादा आपण या विषयाबद्दल? मी सर्वप्रथम माझ्या प्रभाग नंबर 12 येथील सर्व जाती धर्माच्या बांधवांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघातील सर्व या अजितदादा सर्व मतदारसंघाचा आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि या राज्याचे संकटमोचक गिरीश भाऊ महाजन असतील, जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजूमामा भोडे असतील, चाळीसगावचे कार्यसम्राट मंगेशदादा चव्हाण असतील, सर्व आमचे मंडल प्रमुख अजितदादा असतील, उद्या आपलं दीपकजी सूर्यवंशी असतील, आपल्या राधेश्यामजी चौधरी साहेब असतील, आमच्या पक्षाचे भरत मोरे असतील व सर्व टीम, नितीन भाऊ बैडे असतील, उजळताई बेंडाडे असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. म्हणजे माझ्यावर त्यांनी जो विश्वास दाखला त्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि एक दलित चेहरा, एक चळवळीचा मुवमेंटचा कार्यकर्ता की गेल्या 55-60 वर्षापासून आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत आहे. बाकी गिरीश भाऊ महाजन यांनी माझ्यासारख्या तळागाळातला शोषित पीडितसाठी काम करणारा कार्यकर्ता, जमिनीवर काम करणारा मी कार्यकर्ता आहे. हाडा मासाचा मुवमेंटचा मी ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे. मला एक संधी दिली आणि मला निवडून सुद्धा आणलं सर्व भारतीय जनता पार्टी सर्व महायुतीने. त्या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि यानंतर एक चांगलं काम मी माझ्या वार्डामध्ये करेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि लोक म्हणतात, आमचे दलित समाजाचे लोक बरेच म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी आहे, ही दलितांना सोबत घेत नाही. परंतु मी या ठिकाणी ठासून सांगेल की मोदी साहेब असतील, देवाभाऊ असतील, यांचं सर्व दलित समाजा घेऊन घेण्याचं एक चांगलं काम आहे. मोदी साहेबांचं एक चांगलं काम आहे की सबका साथ सबका विकास. त्या अनुषंगाने मी आज अनुभवलं की मी एक दलित म्हणून, एक दलित समाजचा कार्यकर्ता की याला मला भारतीय जनता पार्टीने कोणतेही
अशी अटी शर्ती न टाकता मला एकदम डायरेक्ट तिकीट दिलं. पहिले सुरुवातीला माझे तिकीट या ठिकाणी फायनल झालं होतं गिरीश भाऊच्या माध्यमातून आणि मतरूपी आमच्या मंडळचे अध्यक्ष अजित भाऊ राणे यांनी चांगल्या प्रमाणे या ठिकाणी मेहनत घेतली. नितीन भाऊ बर्डे यांनी मेहनत घेतली, उदयताईंनी मेहनत घेतली व माझ्या सर्व आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली. त्याचं हे फलित आहे. आणि मी माझ्या सर्व भारतीय जनता पार्टी महायुती या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय बाबासाहेब. उमेदवार म्हणून पूजा विजय जगताप या निवडून आलेल्या आहेत प्रभाग क्रमांक 2 शिवाजीनगर मधून. आमच्या शिवाजीनगर सगळ्या रहिवाशांचं व माझे मित्रमंडळ व सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले व त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपले महाराष्ट्राचे आपले गिरीश भाऊ महाजन, आपले राजू मामा लाडके आमदार यांचे मंगेशदादा चव्हाण, अमोल भाऊ शिंदे पाचोरा यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. और स्मिताताई वाघ यांनी सुद्धा आम्हाला आमच्या इथे येऊन प्रचारात आम्हाला खूप मदत केली, त्यांचे सुद्धा धन्यवाद. प्रभाग क्रमांक 15 तारीखेला नवीन मोदीची प्रभाग क्रमांक 15 मधून जे चारी जे भाजपाचे उमेदवार आहे आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय जे ते विजयी झाले. 15 मधून आम्ही चारही तीन भारतीय जनता पार्टीचे आणि एक शिवसेनेचे असे महायुतीचे चारही उमेदवार आम्ही साधारण 5,000च्या लीडने चारही उमेदवार निवडून आलेलो आहोत. जनतेने पुन्हा तुम्हाला आशीर्वाद दिलेला जनतेने आम्हाला पुन्हा 40 वर्षापासून आशीर्वाद देत आलेले आहे. त्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे मायबापचे आम्ही सदैव ऋणी राहू एवढं बोलतो. आपण काय सांगणार? प्रभाग क्रमांक मी आदरणीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने जळगाव विकासाचे शिल्पकार आमचे नामदार गुलाबभाऊ पाटील आणि नामदार गिरीश भाऊ महाजन या सर्वांचं मी धन्यवाद करते. आणि त्यांनी मला ही संधी पुन्हा दिली, सेवे करायची जे संधी जनतेने मला दिली, मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कन्या आहे आणि हे अत्यंत कमी वयामधले असे जे 2 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय वाटतंय आपल्याला निवडून आलेल्या? मला ऑफकोर्स खूप खुशी होते आणि सगळ्यांना धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ही संधी दिली मला, त्यांनी माझ्यावर इतका विश्वास दिला. तर पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात खूप कामे करायची आहे आणि त्यांच्या विश्वासाचे पात्र करायचे. काय वाटतं आपल्याला, कशा पद्धतीला आपल्याला मार्गदर्शन मिळालं या निवडणुकीमध्ये? आप्पासाहेबांनी खूप मार्गदर्शन दिले. सगळ्यांनी खूप मेहनत केली. म्हणजे खरं सांगायला गेलं मला सोडून सगळ्यांनी मेहनत केली. माझ्यासोबत जितकेही कार्यकर्ते, दादा आहे माझी आई आहे, वडील, सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांनी हा विश्वास दाखवलाय की येणाऱ्या 5 वर्षात मी खूप कामं करेल आणि ते मी करून दाखवेल. त्याचबरोबर अजून जे युवा नगरसेवक आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. काय वाटतं आपल्याला की आपण ही जी निवडणूक लढवलेली कशा पद्धतीने आणि आपल्याला याचा अनुभव कसा आहे? अनुभव 8 वर्षापासून 7-8 वर्षापासून आम्ही पक्षांचे काम करत होतो. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे आम्ही उपाध्यक्ष होतो आणि 35 वर्षापासून आई वडील नगरसेवक, माझी आई माझी महापौर आहे. तर त्यांचं मी वार्डात फिरून त्यांच्यासोबत फिरून ते त्यांचा आता कशा पद्धतीने आपण काम करणार आहे वार्डामध्ये रोड, रस्ते, गटरी, जे मूलभूत सुविधा आहेत ते आणि लाभार्थ्यांचं त्याचबरोबर आप्पा ह्या ज्या विजयाबद्दल आपण काय ह्या विजयाबद्दल आपण काय म्हणणार? काय म्हणणार, काम केलेले असतात, तिचं नशीब आहे. हा 1 साइड आला, ती 147 मतांनी आली, तिच्यासमोर फाईट झाली. त्या भागात कामं झालेले नाही फारसे.
म्हणजे थोडेफार झाले असतील, परंतु ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तशी झालेली नाहीये. फार रस्त्यांची दुर्दशा तिकडे पूर्ण खेडेगावामध्ये म्हणजे पूर्ण दुर्दशा आहे. तर ते आपण ते करू सगळं बरोबर, सगळं काम करू. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.